भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावरती नालासोपारा मतदारसंघामध्ये पैसे वाटल्याचा आरोप आहे। विरार पूर्वमधल्या विवांत हॉटेलमध्ये विनोद तावडे हे कार्यकर्त्यांच्या सोबत बैठक घेत होते। बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते अचानकपणे या हॉटेलमध्ये धडकले। त्यांनी थेट विनोद तावडे यांच्यावरती प्रश्नांची सरबत्ती केली। काही काळ तावडे आणि बबिया यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुद्धा बघायला मिळाली। दरम्यानच्या काळामध्ये पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करायचा प्रयत्न केला, पण विनोद तावडे होते त्याच्या शेजारच्या टेबलवरती बबियाच्या कार्यकर्त्यांना एक काळ्या रंगाची बॅग मिळाली आणि या पाकिटामधून नोटांची बंडल बाहेर आल्याच्या नंतर तर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना प्रश्न विचारले। थेट 4 तास विनोद तावडे यांना हॉटेलमध्येच त्यांनी रोखून धरलं। त्यानंतर हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्याच गाडीमधून विनोद तावडे हे हॉटेलच्या बाहेर निघाले। तर विरारच्या याच विवांत हॉटेलच्या बाहेरची दृश्य आपण बघूयात। सध्या विनोद तावडे यांच्या गाड्या या हॉटेलच्या परिसरामध्ये आहेत आणि तावडेंच्या याच गाड्यांची तपासणी आता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते। आपल्याला माहिती आहे निवडणूक आयोगाच्या हाती आता 9,93,500 रुपयांची रक्कम आतापर्यंत सापडलेली आहे। आणखी काही रक्कम सापडते का त्याची मोजणी केली जाते आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती आता तावडेंच्या ताफ्यामधल्या गाड्यांची सुद्धा तपासणी सुरू आहे। हितेंद्र ठाकूर यांनी एकूणच या राड्याविषयी काय म्हटलंय आपण बघूयात। तावडे साहेब राजन नाईक बोलले त्या कोणीही मोठा नेता आला नव्हता, पण तुम्ही थोडक्यात सांगायला पाहिजे होतं। तुम्ही एका सर्वे मध्ये इथे झिरो आहे आपली, त्याच्यामुळे नेते कोण आले नाही। तुम्हाला बोलून वेळ खर्च करायचा, पैसे खर्च करायचे आज तुम्ही सांगतात त्या बॅगा वगैरे दाखवायच्या नाही। डायऱ्यावर 300 के 400 के म्हणजे 1000। निवडणूक आयोगाने पैसे पकडले या हॉटेलमध्ये, त्याचा पण उल्लेख एकाच रूम मध्ये 10 लाख रुपये अजून सर्च चालू आहे। पैसे कुणाचे आता एवढं दाखवू नका, तर ते पण इथे असं असेल तर ते मी घेऊन जातो, मला उपयोगी पडतील कुठे काम धंद्या करता। तर ही काही थेट दृश्य आपण बघूयात। विरारमधल्या याच विवांत हॉटेलच्या बाहेरची ही दृश्य आहेत आणि विनोद तावडे यांच्या ताफ्यातल्या या काही गाड्या या ठिकाणी आहेत आणि या गाड्यांची तपासणी सध्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या या पथकाकडून सध्या केली जाते। संपूर्ण तपासणीचं शूटिंग सुद्धा सध्या सुरू आहे। विनोद तावडे यांच्या ताफ्यामधल्या वाहनांची तपासणी आता सुरू आहे। तर त्याच वेळेला विनोद तावडे हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आतापर्यंत निवडणूक आयोगाच्या हाती एकूणच जी तपासणी करण्यात आली आतापर्यंत हॉटेलमध्ये वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये पाकिटांमध्ये जी रक्कम सापडली त्याची साधारणतः मोजणी केली तर 9,93,500 रुपयांच्या घरात आहे। प्रभाकर कुडाळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतील। प्रभाकर, किती गाड्या आहेत आतापर्यंत, आणखी काही रक्कम सापडली आहे का? सध्या निवडणूक अधिकारीचे कर्मचारी आहेत हे पूर्ण गाड्यांची तपासणी करत आहेत। विनोद तावडेंबरोबर 3 ते 4 गाड्या होत्या, त्याच्यानंतर कार्यकर्त्यांच्याही काहीतरी गाड्या होत्या। त्यामुळे आता ह्या गाड्यांची संपूर्ण तपासणी करत आहे। आतमध्ये काय आहे, काय कुठले पैसे आहेत, काय काही डायरी मिळालेली आहेत। हितेंद्र ठाकूरांनी आरोप केलेला आहे की सध्या पैसे 5 कोटी होते आणि त्या दृष्टीनेच आता निवडणूकचे अधिकारी कर्मचारी आहेत ते पूर्णपणे तपासणी सुरू करत आहेत की गाड्यांमध्ये काय आहे का, काय होतं का। सध्या आता विवांत हॉटेलच्या इकडे पूर्णपणे वाहनांची तपासणी सुरू आहे। अगदी धन्यवाद प्रभाकर या माहितीसाठी। तर विनोद तावडे यांच्या ताफ्यामध्ये साधारणतः 3 ते 4 गाड्या होत्या आणि इतर भाजपचे काही कार्यकर्ते या ठिकाणी होते। त्यांच्या सुद्धा गाड्यांची तपासणी आता केली जाते। निवडणूक आयोगाचं हे पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे। तर आताची ही थेट दृश्य आपण बघतोय। विरारमधल्या याच विवांत हॉटेलच्या बाहेरची ही दृश्य आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।